तू नसतेसच कुठे गेलेली. माझ्या सबकॉन्शियस मध्ये वर्षानुवर्षे निश्चित पडून असलेली तू माझ्या कॉन्शियस माइंड मध्ये येऊन ठाण मांडून बसलीस की मात्र अस्वस्थ होतो मी. तू नसतेसच कुठे गेलेली. तू अशी अवचित आलीस की माझ्यावर ताबा राहत नाही. विनाकारण माझे डोळे भरून येतात, विनाकारण ते वाहू लागतात, विनाकारण मी हळवा होतो, विनाकारण मी विस्कटून जातो. तू अशी अवचित आलीस की माझ्यावर ताबा राहत नाही. मग तुझीच गाणी ऐकत ऐकत मी जोडू पाहतो माझा एक एक तुकडा आजीने विणलेल्या गोधडीसारखा. माझं एक एक ठिगळ जोडून तुझीच गाणी ऐकतो जोडू पाहतो मी माझा एक एक तुकडा आजीने विणलेल्या गोधडीसारखा. माझं एक एक ठिगळ जोडून. विस्कटण्या आधीचा जुळून आलेला कोलार्ज पुन्हा जसाच्या तसा तयार होत नाहीच. पण तुला मनभर आठवताना मी माझ्या रंगीबेरंगी ठिगळांची जोडून बनवलेली गोधडी घेऊनच शांत झोपी जातो. तेव्हा तू माझ्या मिठीत असतेस की मी तुझ्या मिठीत असतो ते माझं मलाच कळत नाही. मग मी ते तुला तरी कसं सांगू स्मिता. तुझ्यावर एखादी कविता लिहून व्हावी म्हणून मी ताटकळत बसलोय बऱ्याचदा. चर्च मंदिर मस्जिदच्या आवारात भणंगासारखा फिरलो. दारूच्या गुत्त्यांवरही कागद पेन घेऊन बसलो. पण मी रचलेल्या सापळ्यात तू सापडली नाहीस स्मिता. तुझ्यावर आज तागायत मला एकही कविता लिहिता आलेली नाही स्मिता. स्मिता स्मिता स्मिता. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे अजूनही. वाटते मला की अजूनही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. तुझेच मी गीत गात आहे अजूनही. वाटते मला की अजूनही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.
उजाडतं आणि मावळतं अव्याहतपणे. बाळ जन्मतात, प्रेत जाळली जातात अव्याहतपणे. आपलं संबंध जगणं एक वात्रटिका. लहान मुलांनी मांडलेली भातुकली आणि बोबड्या बोलात सादर केलेली राजा राणीची नाटिका. आपलं संबंध जीवन एक वात्रटिका. तुझ्या माझ्या जगण्याची वात्रटिका, तुझ्या माझ्या जगण्याची नाटिका उघड्या डोळ्यांनी पाहतोय आपण. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी आपण. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी आपण. पण लुटूपुटूच्या लढाईत माणसं मात्र खरी मारली जातात. रक्ताचे पाट वाहतात, कोथळे बाहेर काढले जातात. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी आपण. पण या पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरलेले अक्कल शून्य माणसं आपण. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी आपण, पण माणसं मात्र खरी मारली जातात. रक्ताचे पाट वाहतात, कोथळे बाहेर काढले जातात. श्रीमंतांनी कडी कुलपात डांबून ठेवलाय ऐवज गरिबांचा लुटलेला. आणि ते घेतायत आळ चोरीचा गरिबांवरच. गरिबांना नाकारली जातायत समुद्र किनाऱ्यावरली घरं. गरिबांना नाकारलं जातंय 5 स्टार हॉटेलमधलं जेवण. गरिबांना नाकारली जातायत निसर्ग सानिध्यातली रिसॉर्ट्स पिकनिकसाठी. गरिबांना नाकारलं जातंय सगळं. बाप रे, श्रीमंत
काही मुजोरी. गरिबाने फिरावं त्याला परवडेल इतकंच. खंडाळा, लोणावळा, भीमाशंकर आणि कोकण त्याला नाकारलं जातंय. लंडन, अमेरिका, फ्रान्स आणि थायलंड. गरिबांच्या जमिनीवर गरीबच वॉचमन पगारावर. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम अशी हुजरेगिरी करणारा श्रीमंतांची. गरिबांच्या जमिनीवर गरीबच वॉचमन पगारावर. गरिबांनी गरीबच राहावं म्हणून अहोरात्र धडपडणारी श्रीमंतांची टीम गल्लीपासून दिल्लीपर्यंत. गरिबांना गरीब ठेवण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे लोक कामाला लागलेले आहेत. गरीब कसाही अडवता येतो, गरीब कसाही अडकवता येतो. गरीब जंगलातून उखडून शहरात कोंबला की त्याच्याच जागेवर श्रीमंतांसाठी स्वर्ग थाटत गरीब कसाही देशोधडीला लावता येतो. इतकं सोपं आहे गरीबाला देशोधडीला लावणं. वा रे श्रीमंत वा. कलाकार रचतायत कट प्रेक्षकांच्या विरोधात आणि प्रेक्षक मात्र बेखबर सरसकट. कलाकार रचतायत कट प्रेक्षकांच्या विरोधात आणि प्रेक्षक मात्र बेखबर सरसकट. कलाकारांनी मांडलाय बाजार, रांड बाजार आपापल्या कलांचा. त्यांना आता उरली नाहीत स्वतःची मते. त्यांनी आपापली सत्सद विवेक बुद्धी गहाण ठेवली आहे आणि सामान्य लोकांना नाडणाऱ्या धनिकांची मते मांडतायत ते आपापल्या कलाकृतीतून. कलाकारांनी मांडलाय आपापल्या कलांचा बाजार, रांड बाजार. प्रेक्षक मात्र वाट बघतायत त्यांना रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कलाकृतींची.
पण प्रेक्षक आहेत बेसावध, सरसकट, आणि कलाकार रचतायत कट प्रेक्षकांच्या विरोधात. दिवसेंदिवस सामान्य माणसे मारली जात आहेत धनिकांकडून. त्यांच्यावर फिरवले जात आहेत रोड रोलर, दिवसा ढवळ्या आणि रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारातही. पण त्या धनिकांच्या भीतीने कलाकार लिहित आहेत आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. त्यांना नाही दिसत आहेत माणसं मरताना, कारण ते झाले तर भांड धनिकांचे. ते लिहित आहेत त्यांच्या भीतीने आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. कलाकार झालेत श्रीमंतांचे भांड, खुशमस्करे. कारण कलाकारांनी आपापल्या कलेचा मांडलाय बाजार, रांड बाजार. हॅपी मूडचे, आनंदाचे ओव्हरडोस घेतलेले कलाकार आता कलाकार राहिले नाहीत. ते झाले तर भडवे आपापल्या कलेचे. धनिकांचे बिछाने सजवण्यासाठी आपापल्या कलेला रांडेसारखी बाजारात मांडली आहे या कलाकारांनी. धनिकांचे बिछाने सजवण्यासाठी ते झालेत आपापल्या कलेचे भडवे. आनंदाचे ओरडोस घेतलेले कलाकार आता कलाकार राहिले नाहीत, ते झालेत भडवे आपापल्या कलेचे. धनिकांचे बिछाने सजवण्यासाठी. आता प्रेक्षकांनी अपेक्षा ठेवू नये कलाकारांकडून. जशी ठेवायची नसते अपेक्षा गिराहिकांनी रांडेकडून. निस्वार्थी प्रेमाची आणि आईच्या मायेची. आता प्रेक्षकांनी अपेक्षा ठेवू नये कलाकारांकडून. कलाकार का भडवेगिरी करतात? झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा का वनवास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊलं थकलं नाही गड्या, पाऊलं थकलं नाही.
नाक्या नाक्यावर देवळात देवळात एक देव प्रतिमा बसवलेली, गावागावातला शहरातला प्रत्येक जण त्या देवावर विसंबलेला, विसंबून विसावलेला. प्रयत्नांना दैवाची साथ म्हणत आपापल्या देव प्रतिमांना साकडं घालणारा भक्त, भक्त त्या देवावर विसंबलेला आणि विसंबून विसावलेला. परीक्षेतल्या यशासाठी, नोकरीतल्या पगारवाढीसाठी, लग्नासाठी, मुलाबाळांसाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी करुणा भाकली जाते नाक्यावरल्या देव प्रतिमेची. याचक त्या देवावर विसंबलेला आणि विसंबून विसावलेला. याचक त्या देवावर विसंबलेला आणि विसंबून विसावलेला. विज्ञानाच्या अपयशाचे खापर शास्त्रज्ञांवर फोडले जाते. विज्ञानाच्या यशाचे श्रेय मात्र देव प्रतिमेला दिले जाते. देव प्रतिमेला श्रेय देणारा भक्त त्या देवावर विसंबलेला आणि विसंबून विसावलेला. जैसी प्रजा वैसा राजा, कि यथा राजा तथा प्रजा. जैसी प्रजा वैसा राजा, कि यथा राजा तथा प्रजा. कोंबडी आधी की अंड आधी, अंड आधी की कोंबडी आधी. देव आधी की माणूस आधी, देव आधी की माणूस आधी. अंध भक्त भांबावलेला नाक्यावरल्या कोपऱ्यावरल्या देवळातल्या देव प्रतिमेवर विसंबलेला आणि विसंबून विसावलेला. घड्याळात वाजले 3:13. घड्याळात वाजले 3:13. वटवाघळासारखा उलटा लटकलेला नात्यांचा गोतावळा.
घड्याळात वाजले 3:13, वटवाघळासारखा उलटा लटकलेला नात्यांचा गोतावळा. नात्यांच्या गोतावळ्याचा कलकलाटच फार. बारस, मुंज, लग्न, हनीमून, नातेवाईकांच्या मानपानात कंबरड जात मोडून. नात्यांच्या गोतावळ्याचा कलकलाटच फार. बारस, मुंज, लग्न, हनीमून, नातेवाईकांच्या मानपानात कंबरड जात मोडून. तीच वर्ष आणि तेच महिने, पुन्हा तेच दिवस, तोच वार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, रिपीट. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रिपीट. सोमवार, मंगळवार, बुधवार, रिपीट 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 रिपीट. साला भिंतीवरली कॅलेंडर्स बदलतात फक्त, बाकी सगळं तेच. तीच वर्ष, तेच महिने, तेच दिवस, तोच वार, तेच आयुष्य. जगा. वय वाढतात, माणसं मरतात. माणसं जन्मतात, मग पुन्हा पोचवली जातात. राम नाम सत्य हैच्या गजरात माणसं स्मशानात. बाकी शून्य. घड्याळात वाजले 3:13, वटवाघळासारखा उलटा लटकलेला नात्यांचा गोतावळा. तेच येतात शेवटी, नाहीतर जावं लागतं कधी कधी बेवारस. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है.